तयार असतो हे तुम्हाला माहिती आहे. शहापूर शहरातील आर.एस. दमाणे इंग्लिश स्कूल या नामांकित खासगी शाळेत विद्यार्थिनींच्या झालेल्या छळाप्रकरणी 5ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या शाळेतल्या विद्यार्थिनींना मासिक पाळी आली आहे की नाही हे तपासण्यासाठी त्यांना अंतर्वस्त्र काढायला सांगून त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला. शहापूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींना कल्याण न्यायालयानं आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात दमाणी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिकांसह 5 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून मुख्याध्यापिका माधुरी गायकवाडांसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. त्या 5 जणांमध्ये 3 शिक्षिका आणि एका महिला सफाई कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या प्रकरणात संस्थाचालक आणि एक शिक्षिका फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती आहे. शहापूरमधील नामांकित शाळेत घडलेल्या संतापजनक घटनेचे पडसाद विधिमंडळातही उमटले. विद्यार्थिनींना मासिक पाळी आल्यानंतर शाळेनं त्यांची आईसारखी काळजी घ्यायला हवी होती, अशी प्रतिक्रिया आमदार मनीषा कायंदेंनी दिली. तर बाईच्या बाईपणाचा बाजार मांडता कामा नये, असं भाजप आमदार चित्रा वाघ यांनी सांगितलं. अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे. हा फक्त अमानवीय ही गोष्ट नाही आहे, विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानावरती हा हल्ला आहे. पाळी येणं हा काही गुन्हा आहे का? आपण मुलींना शिक्षित केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे ना, की अशा पद्धतीने म्हणजे बाईच्या बाईपणाचा बाजार मांडल्यासारखं आहे. आम्ही खपवून घेणार नाही आहे. आणि म्हणून याच्यातले सगळे जितके आहेत दोषी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. हा एक धडा आहे. हे जी कुठली शाळा आहे यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे. या शाळेला खरं तर बंद करण्याची नोटीस द्यायला पाहिजे. शाळेची मान्यता काढून घ्यायला पाहिजे. म्हणजे इतक्या निर्लज्जपणे हे सगळे कसे वागू शकतात? यांच्या घरी यांच्या आई बहीण यांना कोणी मासिक पाळी येत नाही का, असा थेट सवाल मी यांना विचारू इच्छिते. आणि याच संदर्भात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तेही पाहूया. प्रकरण अतिशय व्यवस्थित आणि संवेदनशीलरित्या हाताळणं गरजेचं असताना अशा पद्धतीने मुलींना शारीरिक तपासणीला सामोरं जाणं हे अतिशय निंदनीय आणि संतापजनक आहे. यामध्ये मुख्याध्यापिका, महिला सफाईदार, विश्वस्त यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेलाच आहे. यामध्ये राज्य महिला आयोग यांनी संबंधित विभागाला केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर शिक्षण उपसंचालक यांनी देखील जो काही कारवाई केली असेल ती कारवाई व त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना या राज्य महिला आयोगाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. आणि मंडळी, दक्षिण मुंबईतील पूर्व आणि पश्चिम परिसर